नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आवडता सुंदर या सुंदरचा व्यवहार गौतम काकडे यांच्यासोबत करण्यात आला. तब्बल 60 लाख रुपयांचा हा व्यवहार होता आणि 5 लाख रुपयांचा इसार देखील देण्यात आला होता. मात्र काही वादातून हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही व त्यानंतर काय घटना घडली हे आपल्याला माहितीच आहे. तर मित्रांनो, सुंदर हा त्यानंतर गौतम काकडे यांच्याच दावणीला होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून हाच प्रश्न विचारला जात होता की सुंदर हा मैदानात येणार कधी. त्या अगोदर अनेक वाद देखील पाहायला मिळाले, सुंदर हा निंबाळकरांचा की गौतम काकडेंचा, यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र पुढे त्याचं काहीच होऊ शकलं नाही. अखेर सुंदर हा गौतम काकडे यांच्या दावणीला राहिला. आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत तरी सुंदर हा गौतम काकडे यांच्या दावणीला आहे. मात्र दुःखद गोष्ट अशी की सुंदर हा कुणाकडेही जरी असला तरी तो मैदानात मात्र आपल्याला दिसला नाही. मात्र लवकरच सुंदर हा गौतम काकडे यांच्या नियोजनात आपल्याला मैदानात दिसेल अशा प्रकारच्या पोस्ट ह्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. सुंदरचे रील टाकून त्याखाली गौतम ह्या काकडे यांचा सुंदर अशा प्रकारचे कॅप्शन देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लवकरच गौतम काकडे यांच्या नियोजनात सुंदर पळेल का, किंवा काकडे कुटुंबियांच्या नियोजनात पळेल का, किंवा इतर कोणाच्या नियोजनात सुंदर पळणार आहे का, या संदर्भातील अधिकची माहिती उपलब्ध नाही. मात्र लवकरच सुंदर हा मैदानामध्ये दिसेल हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं, सुंदर हा मैदानामध्ये धावायला हवा का आणि कोणाच्या नियोजनात तो पळायला हवा, या संदर्भात आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.